क्या बात आहे. आज एवढ्या लवकर पारूने सगळं जेवण रेडी केलंय. बघूया तरी काय बनवलंय. डाळ, ओके, भाजी, मोदक, मोदक. पारू कमाल आहेस तू. प्लेट खाली ठेवा. खाली ठेवा म्हणलं ना. ठेवा ते. काय चाललंय तुमचं प्रीतम सर? असं लपून छपून मोदक खाताय तुम्ही? मग काय करू मी, सांग मला. हा, मला सांग, असे नुसते ठेवलेले मोदक चांगले दिसतात का? अच्छा. आणि ते झालेत पण इतकं टेम्पटिंग ना, असं बघितलं खायची इच्छा झाली का. आणि तू खरंच चांगले बनवले सगळं. इतके कमाल झालेत ना, म्हणजे बस बस झालं तुमचं. हा, लई मस्का मारू नका मला. नाही, आता तुम्ही मोदक खाल्लाय ठीक आहे, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा. बाप्पाला नैवेद्य दाखवायच्या आधी आपण प्रसाद खायचा नसतो. कोणाला नैवेद्य दाखवल्याशिवाय? बाप्पा. चांगले गेले काका. तर सर तुम्ही ऐका तरी माझं. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा. मारुती दादा. सावित्रीताई, ते गुरुजी कुठं दिसेना. मी त्यांना यायला येळ आहे का? यायला हवे होते एवढ्यात, पण अजून आले नाहीयेत. मारुती दादा, तुमचं काही काम होतं का गुरुजींकडे? हा बाय बाय. काय झालं काय? काही नाही, तुम्हाला तर माहिती आहे पारूच्या आयुष्यात काय चाललंय ते. मी तिच्या नशिबात काय लिहिलंय हे आपल्याला काही माहिती नाही. मला असं वाटलं की आता गुरुजी गणपतीच्या पूजेला येणारच आहेत, तर आपल्या पारूची पत्रिका दाखवून घ्यावी. सुलकांना मीटिंगला जायचंय, गाडी सांगितली. काढतो. अरे देवा, गुरुजी येणार म्हणून मी पारूची पत्रिका त्यांना दाखवायला आलो. पर श्रीकांत सरांना तर ऑफिस मध्ये जायचंय, गाडी काढावी लागेल. काय करावं काही सुचत. सावित्रीताई, मला एक मदत करा. बोला ना मारुती दादा. श्रीकांत सरांना आता ऑफिस मध्ये जायचंय म्हणून मला गाडी काढावी लागेल. तर आता गुरुजींना पत्रिका दाखवायची आहे ना, तर तुम्हीच दाखवून घ्या. आणि गुरुजी काय म्हणतात ना ते सगळं ऐकून घ्या. आणि मी आलो ना परत की मला सांगा. ठीक आहे? बरं. ठेवताय ना? हो. तुला किती वेळा त्याच गोष्टी समजावून सांगायच्या. तू सगळं मुद्दाम करतेस का? हे एवढी बेसिक अक्कल नाहीये. नैवेद्य आधी बाप्पाला दाखवायचा असतो आणि मग आपण खायचा असतो. एवढं साधं कळत नाही का ग तुला? तू उष्टा केलास तो नैवेद्य. एवढी बेजबाबदार आहेस का तू? नाही, मूर्ख कुठली. दामिनी, काय चाललंय? त्या सणाच्या दिवशी काय हा आरडाओरडा? काय झालंय काय एवढं? वहिनी, बरं झालं तुम्ही आलात. अहो, ही मूर्ख पारू, तुमची लाडकी मोलकरीण, हिने काय केलं माहितीये तुम्हाला? वहिनी, अजून आपल्या बाप्पाला आपण नैवेद्य दाखवलंच नाही. अहो, तोरीने नैवेद्य उष्टा करून टाकला. तुम्ही ना हिला चांगलं खडसवून सांगा आता. पारू, मोदक दे.
मोदक दे. पारू, काय सुंदर झालेत मोदक माहितीये. वा वा, तोंडात टाकल्यावर अक्षरशः विरघळत आहेत मोदक. खूपच सुंदर. दामिनी, अक्षरशः सुंदर झालेत मोदक. वहिनी हो, काय करताय तुम्ही? तुम्ही या पारूवर ओरडायचं सोडून इथे येऊन मोदक खाताय. दामिनी, ह्या चुगल्या करत राहण्यापेक्षा ना थोडंसं घरात लक्ष दिलंस ना तर फार बरं होईल. कारण बाप्पासाठी नैवेद्याचे मोदक पारूने मला मगाशीच आणून दिले होते आणि आता मी तिकडे नैवेद्य दाखवूनच येतेय. देवाला त्याचा नैवेद्य कधीच मिळालाय, त्यामुळे आता सगळे मोदक खाणारच ना. हा हो हा, पण पारूने इथे असे मोदक खाणं हे योग्य आहे का? नाही ना, नाही ना. बोला बोला ना, तुम्ही तिला बोला हो. हे घे. हे तूही खा. काही प्रॉब्लेम आहे का तुला? आपल्या घरात भरपूर मोदक बनतात, कळलं? हवे तेवढे मोदक खा आणि संपलेच तर पारू आहे ना अजून बनवून द्यायला. काय पारू? खा खा, बिंदास खा. छान झालेत मोदक. बाप्पा, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू माझ्या पारूच्या नशिबात चांगलंच लिहिलं असेल. पण आपल्या मारुती दादांच्या समाधानासाठी तिची पत्रिका गुरुजींना दाखवून घेते.